जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण सचिन चौधर, तहसीलदार महसूल रेवण लेंभे, तहसीलदार उमेश पाटील, प्रदीप कुडाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं आज उद्घाटन झालेलं आहे। या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे अशांचे ॲप्लिकेशन्स ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांना दाखल करता येऊ शकतील आणि हे अर्ज थेट मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय मुंबई यांच्याकडे जाऊन त्याच्यावरचा योग्य जो निर्णय होणार आणि 72 तासामध्ये या वैद्यकीय कक्षामार्फत त्यांना आर्थिक सहाय्य असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं सहाय्य असेल ते निश्चितपणाने मिळण्याला मदत होणार आहे। माझी आज सर्व जनतेला या माध्यमातून विनंती आहे की आपल्या वैद्यकीय सहायतेच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील त्याचं निराकरण करण्यासाठी हा वैद्यकीय सहायता कक्ष निश्चितपणाने हिरिरीने पुढे राहील। आपणही या संधीचा या सेवेचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो।